कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील एका शेतकऱ्याचा बैल भररस्त्यातून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना 31 मार्च 2026 रोजी घडली आहे। दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास कारंजा ते दारव्हा रोडवर ही घटना घडली असून संदीप कोळकर यांच्या बैल जोडीतील एक बैल चोरट्यांनी चक्क कारमध्ये कोंबून लंपास केला। भरदिवसा मुख्य रस्त्यावरून घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान कारंजा ते दारव्हा रोडवरून हा बैल चोरीला जात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले। चोरट्यांनी एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये बैलाला कोंबले आणि तिथून वेगाने पळ काढला। ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने त्यांना गाडीचा क्रमांक पूर्णपणे टिपता आला नाही। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी ही कार कारंजा दारव्हा रोडवरून उंबरडा बाजारच्या दिशेने नेली आहे। या प्रकरणाबाबत बैलमालक संदीप कोळकर यांनी 1 एप्रिल 2026 रोजी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे। उंबरडा बाजार परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यास संशयित कार आणि चोरट्यांचा सुगावा लागू शकतो, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे। संदीप कोळकर यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली असून उंबरडा बाजार परिसरातील कॅमेऱ्यांची तातडीने तपासणी करून आपला बैल शोधून द्यावा आणि चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। कारंजा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।